बीडमधून प्रकाश आंबेडकर हे लोकसभा लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण मराठा समाजाकडून आंबेडकर यांना बीडमधून लढण्याची विनंती करण्यात आली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील विचार करण्याचं आश्वासन दिलंय। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आले होते। यावेळी त्यांनी बीडमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, त्यांची भेट घेतली। तर यावेळी लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात विनंती केली असता मराठा समाजाकडून विनंती करण्यात आली असता त्याला प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याची माहिती मराठा समाजाकडून देण्यात आली आहे। मराठा समाजाला न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात। त्याप्रमाणे वंचित उपेक्षित घटकाचे जे प्रश्न आहेत ते बाळासाहेब आंबेडकरच सोडू शकतात। आणि बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये गोपीनाथ मुंडेच्या नंतर या ठिकाणी विकासाच्या दृष्ट्या असणारा नेता कोणी नाही आहे। त्यामुळे सातत्यानं सर्व बीड जिल्हा जो मागासला राहिला आहे, पण बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि वंचित उपेक्षित आणि त्याचबरोबर गरीब मराठा न्याय देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी जो महाराष्ट्रामध्ये जो वाद निर्माण केला जातो आहे काही प्रस्तावित मंडळीच्या माध्यमातून किंवा ओबीसी वर्सेस मराठा, त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी सर्व ओबीसीच्या सुद्धा कार्यकर्त्याची मागणी आहे। आमच्या पक्षामध्ये जे काम करतात, जे मराठा समाज कार्यकर्ते काम करतात, त्या सगळ्याची भूमिका आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी बीडची लोकसभा या ठिकाणी लढवली पाहिजे। आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची आज भेट घेतली आहे आणि बीड जिल्ह्यातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे। कारण बीड जिल्ह्याचा एकंदरीत जो विकास आहे तो विकास कुठेतरी थांबला आहे आणि आंबेडकर साहेब बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात। आणि मराठा समाजाचा जो आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यावरती साहेब प्रत्येक वेळेला पाठिंबा देतात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि समाजाला कुठेतरी न्याय श्रद्धेय आंबेडकर साहेब हे देऊ शकतात। म्हणून आम्ही त्यांना बीड जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।